गाडगेबाबांच्या जीवनामध्ये केवढा मोठा दुःखाचा प्रसंग निर्माण झाला, केवढं मोठं दुःख. चालू कीर्तनामध्ये त्या गाडगेबाबांनाच एक मनुष्य सांगायला आला आणि कानात हलून जाऊन सांगितलं, म्हणजे बाबा तुमचा एकुलता एक मुलगा मेला. बघा काय दुःखाचा प्रसंग आहे, केवढा मोठा आघात आहे. एकुलता एक मुलगा मेला, केवढं दुःख. अर्थात आपण याला दुःख म्हणतो, पण माया त्यातून काढली की ते दुःख असू शकत नाही. गाडगेबाबांनी मायेवर विजय प्राप्त केला, संतांनी मायेवर विजय प्राप्त केला. गाडगेबाबा एक मिनिट सुद्धा कीर्तन त्यांनी थांबवलं नाही. आणि त्यांनी त्या माणसाकडे बघितलं, चालू कीर्तनामध्ये सगळ्याच बसलेल्या लोकांना सांगितलं, म्हणले लो हे काय म्हणताय माहिती आहे का तुम्हाला विदर्भातली भाषा हे म्हणते, तुमचं एकुलतं एक पोरग मेलंय. मी ह्याले तुमचे देखा सांगते, असे मेले कोट्यान मी तुम्हाला सांगेन, मला नाही जमणार, तुला संत नाही होता येणार. विठ्ठल इतकं सोपं नाही बरं का. गाडगे बाबा म्हणतात, तुम्ही संत बनण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला संत बनता येणार नाही. तुम्ही देव बनण्याचा प्रयत्न करू नका, तुम्हाला देव बनता येणार नाही. फक्त माणसानं तुम्ही माणूस बना. आणि माणूस बनलं ना आपण, हे संतांचं सोपं नाही. माणसानं जे माणसाप्रमाणे वागावं. संत नाही पण बनू शकत. गाडगे बाबांनी सगळं दुःख आणि एवढं मोठं दुःख त्या पचवलं. कारण काय, परमार्थाची ताकद आहे. लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांना अफजल खान भेटायला आला. तुम्हाला सगळ्यांना दृष्टांत माहिती आहे, मी काही जास्त वेळ घेणार नाही त्या दृष्टांतात. पण अफजल खानाच्या भेटीची वेळ ठरली, दिवस ठरला. एक वयोवृद्ध मनुष्य प्रतापगडावर गेला. म्हणजे राज, माझ्या म्हाताऱ्याचं ऐकाल का? महाराज म्हणले, अलबत्त बोला ना बाबा, तुमचा अधिकार आहे. योग्य असेल ते ऐकलं जाईल, अंमलबजावणी केली जाईल. बोला, तुम्ही वडीलधारे आहात. अफजल खान भेटायला आलाय, भेटण्याची वेळ ठरली, 8-10 दिवसानं भेटायला जाणार आहे म्हणून तुम्ही. हो, अफजल खान दूरच आहे, लबाड आहे, कपटी. राजा तुम्ही लाखाचं पोषण ना. अफजल खानानं कपट केलं आणि जर तुम्हाला काही कमी जास्त झालं तर या राज्याचा वाली संपला. माझे हात जोडून विनंती आहे, खानाला भेटायला जाताना अंगावर चिलकत घाला, डोक्यावर जिरेटोप घाला. एका म्हाताऱ्या वयोवृद्ध माणसाचा सल्ला आहे बरं का. आणि शिवाजी महाराजांनी तसा न तसा तो अंमलनाथ आणला. पोलादपूरचा एक शिकलगार बोलवून घेतला आणि ते शिकलगाराला ऑर्डर दिली, 4 दिवसात अंगामध्ये चिलकत बनवायची, डोक्यावर जिरेटोप बनवायची. तो शिकलगार जातीनं मुसलमान,
पण छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर नितांत प्रेम करणारा, त्या अल्लाच्या पैगंबराच्या फोटोच्या शेजारी त्याने शिवाजी महाराजांचा टाक ठेवला होता आणि तो रोज पूजत होता. असे मुसलमान होते बरं का. आणि छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात काही वेळ व्यवस्थितपणे रंगवलं जातं, आपल्या पोरांना पेटवलं जातं. आपली पोरं छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांच्या विरोधात होती. अरे अफजल खानाला मारल्यानंतर साहेबांनी सांगितलं, शिवाजी राजे, तुम्ही या राज्याचे राजे आहात. अफजल खान आपला जो शत्रू होता, पण तो ज्या वेळेला संपला त्यावेळेला त्याचं शत्रुत्व संपलं. त्याच्या सन्मानाने अंत्यविधी करा. साहेबांच्या सांगण्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या पायथ्याला अफजल खानाची काय बांधली? कबर आणली. बघितलं का तुम्ही? प्रतापगडला गेलंय का? कोण गेलंय का? खाली अफजल खानाची कबर आहे प्रतापगडच्या सुरुवातीला. ती प्रतापगडच्या पायथ्याला असलेली खानाची कबर काढली जावी असा काही लोकांचा अंदाज आहे. पण मला एक सांगा तुम्ही, जिजाऊ साहेबांच्या आज्ञेवरून त्यांनी ही कबर उभारलेली आहे. जर ती कबर काढली तर मासाहेब जिजाऊंचा अपमान नाही का? विठ्ठल जाता आलं म्हणून तुम्हाला थोडस सांगावंच लागलं. त्या चिखलगारानं काय केलं, 4 दिवसातच एक चिलकत बनवून आणली, डोक्यावर जिरेटोप बनवला आणि तो अंगामध्ये चिलकत आणि डोक्यावर जिरेटोप घालून शिवाजी महाराज अफजल खानाची भेटीला गेले. राजे मी शिवाजी महाराजांनी आलिंगन दिलं. देताच अफजल खानानं डाव्या बगलेमध्ये दाबलं आणि कट्यार काढलं आणि शिवाजी महाराजांच्या पाठीवर चालवलं. लागलं का? शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं कुटील डाव, अफजल खानाचा कपटी डाव काय आहे तो लक्षात आला. वाघनकं लपवली होती, बिछवा लपवला तो काढला आणि त्याच्या पोटामध्ये घातला. अफजल खानाचं संपूर्ण ते आथडी अशी बाहेर आली. त्याने असं त्या शेल्यानं बांधलं, दिन 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 करत राहिला. त्यावेळेला शिवाजी महाराजांच्या अंगावर उडी मारून एक जणानं पहिल्यांदा तलवारीचा वार केला. शिवाजी महाराजांच्या मस्तकावर पहिल्या तलवारीचा वार करणारा दुर्दैवानं आपला पैसा कृष्णाजी भास्करने केला. सय्यद बंधन नाही केला. असा वार केला. डोक्यावर काय होतं? जिरेटोप. वार लागला का? नाही लागला. जिरेटोप असल्यामुळं तलवार कचरती गेली. गव्हा एवढीच जखम शिवाजी महाराजांच्या मस्तकाला लागली, कपाळाला. एवढीच जखम होती शिवाजी महाराजांच्या अंगावर, एवढीच. त्यावेळेला जिवाजी महाले आहे का माहित तुम्हाला? जिवाजी महाले नाभिक समाजाचे होते. जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. कृष्णा भास्करचा कृष्णा जिवाजीचा जी तिकडं घातला आणि त्याला कृष्णाजी केला आणि इथं जीवा ठेवला. अर्थात तो कुठेल त्याचा डाव आहे. पुन्हा कधीतरी बोलीन त्याच्यावर. विठ्ठल मग त्या जिवाजी महालेने इथून बसलेल्या जागेवरनं 32 फूट उंच उडी मारली. किती? हा मंडप किती उंच आहे? 15. अजून ह्याच्या डबल बसल्या जागेवरनं उडी. साधी गोष्ट आहे का अशी उडी मारायची? काय ताकद असेल पायात, काय स्प्रिंग असतील हो. आपल्याला बसल्या जागेवर 2.5 फूट 2 फूट 1.5 फूट उडी मारता येईल. वरचेवर ते जिवाजीने असा त्या कृष्णा भास्करचा असा हात उडवून टाकला होता आणि म्हणून म्हटलं होती जिवाजी म्हणून वाचले. दृष्टांत संपला. आम्हाला तो दृष्टांत वाढवायचा नाही. काही लोक म्हणतील भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आपल्या जीवनावर, आपल्या दुःखावर कसा काय परिणाम होतो? त्याचं उत्तर या दृष्टांतात आहे.
अंगामध्ये चिलकत आहे, डोक्यावर जिरेटोप आहे, वार व्हायचा थांबला का? भगवंताचं नामस्मरण करतोय, संचितातले आघात थांबले का? पण त्या नामस्मरणानं ते संचिताचे आघात सौम्य होतात. सौम्य दुःख सौम्य करण्याची ताकद भगवंताच्या नामस्मरणामध्ये आहे. तुम्ही त्याचं नामस्मरण करा आणि तुम्ही त्याच्यावर भार घाला. काय नाही मी करतोय तोच करतोय, मी कोणीच नाही, मी मात्र निमित्ताचा धरी केला असे प्राणी. मी निमित्त आहे. काय म्या पामरे बोलावी उत्तरे, आणि मी कोण आहे? नाही 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 मी नाही. अरे सूर्याला सुद्धा चालवलं, म्या बोलविला म्या चालविला सूर्य नाही का? त्याच्यावर विश्वास ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा आणि तुम्ही त्याच्यावर भार घाला. जीवनातलं किती दुःख मोठं असेल, तुम्ही त्याच्यावर भार घातला की तो निश्चितपणे. भार घालणं म्हणजे नेमकं काय पटवून देतो तुम्हाला. भार घालणं म्हणजे काय, जरा गमतीशीर दृष्टांत आहे बरं का, तुम्हाला समजावं म्हणून थोडा विनोदी शैलीत समजा. दोघं नवरा बायको, परमार्थावर अत्यंत श्रद्धा असणारा हा बिचारा पंढरपूरची दर एकादशीची वारी करायचा, सोडायचा नाही. पण एकदा असं ठरलं, 40-45 वर्ष परमार्थ केला, आयुष्याच्या शेवटचा आता उत्तरार्धामध्ये संपूर्ण भारताची आपली एक तीर्थयात्रा करूया. त्यावेळेला काही लक्झरी नव्हत्या, टुरिस्ट नव्हतं, विमान नव्हतं, काय नव्हतं, चालत जायचं, मजल दर मजल करत चालत जायचं. पूर्वी पलूसला घेतलेल्या म्हैशी आमच्या गावाकडे हे मी चालवत आणले. आता एका दिवसात म्हैशी विमानानं ऑस्ट्रेलियाला सुद्धा जाते. बरोबर आहे का नाही? कशाला ऑस्ट्रेलियाला म्हैशी जाते? तिथं काही कमी आहेत का? विठ्ठल असं म्हणलं माहितीये का तुम्हाला? मध्यंतरी प्रकरण वाचलं का तुम्ही? वर्णद्वेष करायला ऑस्ट्रेलिया जगात एक नंबर आहे म्हणून म्हटलं विठ्ठल. पूर्वीच्या काळात चालत तीर्थाटनाला जायचं, बायको म्हणली मी तुमच्या बरोबर येणार. अगं मला 4 वर्ष सुद्धा लागतील, 5 वर्ष सुद्धा लागतील, कदाचित मी परत पण येतो नाही. असू द्या तुमच्या बरोबर काय व्हायचं. जगले वाचले तर तीर्थ घडेल आणि काय झालं तर तुमच्या बरोबर. जीते जो जी साधन के साथ मेरी शनाई बजाई जाती है, जीते जे साधन के हात मेरी कब्र बनाई जाती है. चला म्हणले तुमच्या बरोबर माझं काय होईल. निघाले आपले मदर केलं, पंढरपूरला गेले, अक्कलकोटला गेले, पुन्हा तिकडं गांगणापूरला गेले, तुळजापूरला गेले, पैठण गेले, असे फिरत 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 काशीपर्यंत गेले. 2 वर्ष 2.5 वर्ष झाली भटकतायत, या गावावरनं त्या गावात, त्या गावावरनं त्या गावावर. त्याचा आपलं विचारायचं रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण, हे सगळा भार द्यावा. काय होईल ते तू कर. पावसाळ्याचे दिवस होते, प्रचंड पाणी आलं होतं एका नदीला, ह्यांना पलीकडे जायचं होतं. 1 किलोमीटर पातळ रुंद आहे आणि जवळजवळ 10 ते 15 मीटर खोल पाणी. पलीकडे जायचं कसं म्हणून अलीकडेच आपले 2 नवरा बायको उभे राहिले. त्यांच्यासारखे इतर 25-1 प्रवासी शेजारी जमले. बघता बघता त्यांनाही पलीकडे जायचे, पण जायचं कसं, नदी तुडुंब भरली. पण पलीकडे एक नाविक होता, त्याचा व्यवसायच होता. अलीकडच्या लोकांना बसवायचं नावेत, 1 पैसा काय असेल ते भाडे घ्यायचं आणि पलीकडे नेऊन सोडायचं. नावा माहिती आहे तो आपला पडत नाव बोलवत अलीकडे आला म्हणलं बसा मी तुम्हाला पलीकडे सोडतो, 1 पैसा द्या. सगळे तयार झाले, 25 प्रवासी त्या नावेत बसले. ही 2 नवरा बायको 27 आणि नावाड्या 28. बघा मी काय सांगतो, आकडा नीट लक्षात ठेवा. 28 प्रवासी त्या नावेत बसले, नावाड्या वरवत निघालाय. नावाड्यात 28 प्रवासी आहे आणि बरोबर नाव मध्यावर गेले नदीच्या आणि जे जोराचं वादळ सुटलं. गारांचा पाऊस, विजेचा कडकडाट आणि ती नाव अशी बोलायला अशी व्हायची, अशी धोके घ्यायची. तो नावाड्या म्हणला गेले 50 वर्ष झाला हा मी व्यवसाय करतोय, पण असलं संकट नाही माझ्यावर कधी. म्हणते कसलं आले संकट म्हणून. तोही घाबरला, लागला वरडायला, वाचवा वाचवा वाचवा.
आता नावाड्या ओरडायला लागल्यानंतर प्रवाशांचं काय होईल का? प्रवासी म्हणतील नावाड्या कशा चढतोय? आम्ही आहे ना तुला. अहो नावाड्या चढतोय म्हटल्यानंतर प्रवासी सुद्धा रडायला लागले. नावाड्याचा 28 प्रवासी, 28 प्रवाशांपैकी 27 प्रवासी ताई मोकळून रडतायत. फक्त एकच असा होता तो की त्याचा भार कोणावर होता? तो काय करायचा माहितीये का? सगळ्यांच्याकडे बघायचा आणि हसायचा आणि सगळी त्याच्याकडे बघायची. त्यातनं सुद्धा बायकोची त्याची वादावादी सुरू होती. बायकांना हेच कळत नाही कुठल्या वेळेला किती भांडावं. एवढा मोठा जीवन म्हणजे जीवाचा प्रश्न निर्माण झाला आणि बायको म्हणते हसताय काय तुम्ही? तो आपला सगळ्यांच्याकडे बघायचा हसायचा, सगळ्यांच्याकडे बघायचं हसायचा, सगळी त्याकडे बघायची. अर्धा पाऊण तास झालं चाललंय. हे आपलं काय नाही. देवावरी भार, देवावरी भार, देवावरी भार. काय तू करशील ते हे बघ तुझ्या हातात. आता आमचं काय? आता तू करशील ते तुझी सत्ता आहे. वृक्षाचे पान हले जाती सत्ता. झाडाचं पान सुद्धा तुझ्या सत्तेशिवाय हलत नाही. आणि मग हे तुझ्या सत्तेने चाललंय म्हणजे तुला काय करायचं? तार अथवा मात. तारीशी तरी तारी मारी नाही का? असं तुला काय मारायचे बार काढायचे काय कसं असेल तसं आपलं रामकृष्णारी सगळ्यांकडे बघायचं हसायचं सगळ्यांकडे बघायचं. अर्धा पाऊण तास हा खेळ चालू झाला. हळूहळू वादळ शांत. नावाड्यानं सुटकीचा श्वास सुटला. वरवली पलीकडे निघली. पटापट उड्या मारल्या सगळ्यांनी. वाचलो. जे काही व्यवहारिक होते त्यांनी आपला एक एक पैसा काढला दिला. ज्यांना बुडवायचाच होता त्यांनी आपलं म्हणजे वाचलो. जे बघ काय काय माणसं व्यवहारला फार चांगली द्यायची दानत नसते. मला एक पेशंट भेटला होता. त्या काळात माझे 800 रुपये बिल होतं. 1987-88ची गोष्ट सांगतो. त्या काळातले 800 रुपये किती घरी जाऊन हिशोब करून मग आत्ताची किती. मी म्हटलं तेवढं देताय का 800 रुपये? देऊ की. अहो बरेच देऊ झालं तुम्ही सांग चालू तुमचं. देऊ की. अहो कधी देताय? उसाव कशा? उसाव. ऊस आला, ऊस गेला, बिल आलं, बिल संपलं, हे दिलंच नाही. म्हटलं उसाव देणार होता. 6 महिने झालं आता बिल येऊ. आता घेवड्या घेवडा गेला. हा म्हटलं कधी देताय बिल? कांद्यावर. 4 वर्ष मला त्यानं घेवड्यावर कांद्यावर कापसावर ठेवलं. आणि 5व्या वर्षी म्हणला मी देणार आहे तुमचं बिल. म्हटलं कधी? आल्यावर. म्हणलं आल्यावर म्हणजे मला वाटतं त्याचं आलं असं. 4-6 महिने झाले. म्हटलं याचं आलं कधी निघते आलं कधी निघते. त्याच्या नेमका शेजारी शेतबांध असलेला शेतकरी माझ्या दवाखान्यात आला. हा रामबा त्या मारुतरामचा सगळी जमीन कुणबा तुमच्याच आहे? 9 एकर कुणबा माझ्या शेजारीच आहे. म्हणले का? त्यांचं आलं की ते? म्हणले 1 गुंठा की नाही. म्हणजे काय विचारताय डॉक्टर? म्हणले मला त्यांनी सांगितलं आले. हा तुमचं तुम्ही बघा पण त्याच्या आलं 1 गुंठा बी त्याचं आलं नाही. 4-6 दिवसानं तो परत आला. म्हणलं काय मारुतराव आलं नाही तुमचं? म्हणलं नाही आलं आपलं आलं नसतं. आपण नाही आलं लावत. म्हणलं तुम्ही मला कसं सांगितलं? आल्यावर बिल देतो. आल्यावर आल्यावर त्या न आल्यावर कुठनं तरी आल्यावर. आणि पुन्हा मी विचारलं म्हणजे ते बरं असू दे कुठनं तरी आल्यावर म्हणजे कधी देणार? त्याने काय मला वाक्य वापरावं? कुणाचं दिले तर तेव्हा तुमचं बुडवायचं. बापरे काही माणसं असतं तो व्यवहारात. तसे जे प्रामाणिक असतात ते देतात आणि ज्यांना बुडवायचंच असते. वासरोती बघ म्हणले न बुडवता गेले. पावसामुळे सगळं कपडे भिजलेली होती. दोघा नवरा बायकोनी आपल्या एका घराच्या पडवीला आडोसा घेतला. शेकडं
सकाळी उठले, आपले तीर्थाच्या प्रवासाला सुरुवात झाली आणि सकाळी रस्त्यानं जाता जाता हिनं गप बसावं का नाही, हिनं गप बसावं का नाही. पण कालचा विषय कोण काढला नाही. तुम्ही काय समजता स्वतःला म्हटला का, काल आम्ही सगळे रडतोय, आक्रोश करतोय, तुम्ही म्हणले एकटा असताय. का असत होता, का असत होता. असू दे म्हणले, कालचा कशा विषय काढला. हसत का होता सांगा. आत्ताच्या आत्तानं ही एक पाऊल पुढे टाकणार नाही सांगा. आता म्हणलं हे काय ऐकणार नाही, किती समजून सांगितलेले ऐकत नाही. बरोबर आहे का नाही हरिभाऊ महाराज, किती समजून सांगितलेले ऐकत नाही. तुमचं ऐकत असं तुम्ही काय बघताय, माझं बी तसंच आहे. काय केलं म्हणले, तसं सांगून याला पाठणार म्हणले, चल एका विहिरीच्या कडेला नेलं आणि विहिरीच्या कडेला पाणी इतकं ते विहिरीत होतं, असं हाताने घेतलं तरी येईल असं पाणी. कारण पावसाळ्याचे दिवस होते, भरपूर पाऊस पडला होता, पाणी भरपूर होतं. त्याने काय केलं, त्या बायकोला विहिरीजवळ नेली, दोन्ही हाताने दंड धरला आणि पाण्यात जशी बुडवली तसं तिनं गटांगडी खाल्ली. गटांगडी खाल्ल्यानंतर तुम्ही बारकाईनं ऐकत बसलाय, त्यानं सोडली बिडली का, सोडली नाही, त्यानं परत वर काढली. सोडायला ते काय तुमच्या आमच्या सरकार, त्याने परत वर काढली. एक गटांगडी खाल्ली, वर आली आणि वर आल्यानंतर ते नवऱ्याकडे बघून हसली. पुन्हा बुडवली, दुसरी गटांगडी खाल्ली, पुन्हा वर काढली, नवऱ्याकडे बघून हसली. पुन्हा बुडवली, 6-7 वेळा बुडवली, 6-7 वेळा गटांगडी खाल्ली, वर आली की नवऱ्याकडे बघून हसली. 8व्या वेळेला नवऱ्याने बुडवली, 8वी गटांगडी खाल्ली, वर काढली, नवऱ्याने विहिरीच्या काठावर उभी केली. ते म्हणले, मी तुला बुडवत होतो, तू गटांगड्या खात होतीस. पण म्हणले, वर आल्यानंतर तू माझ्याकडे बघून का हसत होतीस. देवबाया, मला माहिती होतं तुम्ही मला बुडवून देणार. तुझ्या प्रश्नाचं उत्तर इथं आहे. मी का हसत होतो, मला माहितीये माझा त्याच्यावर भार आहे, तो मला बुडवून देणार. जर तुम्ही त्याच्यावर भार घातला, तो कृपा सिंधू निवारी साकडे,
देव उभा मागे पुढे जीव आपल्या माग मागा दहावी चाली मागी मागी दहावी चाली तो आपल्या माग पुढा येतो. फक्त तुम्ही त्याच्यावर भार ठेवा, त्याच्यावर श्रद्धा ठेवा, त्याच्यावर विश्वास ठेवा. त्याच्याशिवाय कुणीही वाचू शकणार नाही. हरिपाठातला त्रिवेणी संगमी अभंग माहिती आहे? त्रिवेणी संगमी पुढे चित्त नाही नामी हरिविन धावया न पवे कोणी. तुम्ही त्याचं नाम घ्या, त्याच्याशिवाय कुणीही धावून येणार नाही, कुणीच नाही. जन्म देणारी आई नाही, जन्म देणारे वडील नाही, जे आपल्या पाठीवर जन्माला आले ते भाऊ नाही, ज्या बहिणीच्या पाठीवर जन्माला आला असते बहीण नाही, जिला आपली सहचरणी म्हणून करून आणली ती बायको नाही, जिला जन्म दिला ती मुलं नाही, कमवलेली संपत्ती नाही, कुणी नाही. का हे दुकामाने भार घातली कुणी नाही. येवती बापडे काय हे जे जमलेले असतात ना, हे निवडायच्यासाठी असतात. तुमच्याकडून काय मिळते तोपर्यंत आपली जोवरी चढ नगा तोवरी म्हणती माझी. धन दारा पुत्र जन बंधू सोयरे पिशुल सर्व मिथ्या ही जाणून शरणरिगा. तुम्ही फक्त त्या ईश्वरापुढे शरणागती पत्करा, त्याच्यावर भार घाला.
त्याच्याशिवाय कुणी चालू शकणार नाही अशी श्रद्धा ठेवा. श्रद्धायुक्त अंतःकरणाने भजन करा आणि तुम्ही त्याच्या पुढे शरणागती पत्करा. काय आता शरणागती पत्करल्यावर नेमकं काय फलित मिळतं, प्राप्त आपल्याला काय मिळतं शरणागती पत्करल्यावर? महाभारतातलं एक दृष्टांत आहे. नीट बारकाय नाही का? ज्या वेळेला भीष्माने प्रतिज्ञा केली उद्या मी पांडवी पृथ्वी करणार. काय प्रतिज्ञा केली? मी पांडवी पृथ्वी, म्हणजे या पृथ्वी तलावर एकही पांडव ठेवणार. आता भीष्माची प्रतिज्ञा आहे. द्रौपदीला कळालं पितामहांनी प्रतिज्ञा केलेली आहे मी पांडवी पृथ्वी करणार. भीष्माची प्रतिज्ञा आहे, साधी गोष्ट नाही. काय करावं काय करावं काय करावं. भगवंताकडे गेले म्हणजे भगवंता केवढं मोठं संकट आहे. मी तुझी बहीण आहे, मी पांडवी पृथ्वी म्हणल्यानंतर माझं काय करायचं? काय काय नाही म्हटले. मी सांगेल ते करणार. एक काम कर म्हणजे रात्री 12च्या बरोबर प्रहारला सुचिर गुंतून सौभाग्य लेणं चांगल्या पद्धतीनं अशी हिरवी साडी बांगड्या अशा कुंकुम तिलक दागिने घालून माझ्याकडे ये. बरं पुन्हा काय ये तरी तू. द्रौपदीनं सगळे अलंकार घातले, सौभाग्य लेणं कुंकुम वगैरे घातलं, हातामध्ये बांगड्या हिरवी साडी घेतलेली भगवान श्रीकृष्णांच्याकडे गेले. भगवंतांनी त्या द्रौपदीला बरोबर घेतलं. मी सांगितलं हा शामियाना आहे ना, या शामियान्यामध्ये एक पलंग आहे आणि या पलंगावर पूर्वेला डोकं आणि पश्चिमेला पाय अशा पद्धतीनं संपूर्ण शरीर अगदी झाकून निद्रिस्त झालेले आहेत. त्यांच्या चरणाजवळ जा आणि 3 वेळा फक्त शरणागती पत्करून नमस्कार कर. किती वेळा? 3 वेळा नुसता असा हात कर. पण पूर्वीची पाया पाडायची पद्धती आहे बरं. बरोबर आहे ना? पूर्वीच सांगतोय. आता पायाच पडत नाहीत आणि पडले तरी माझ्या जर एखादा असा काय पाय पडायला नाही. नको कष्ट घेऊ नकोस, कंबरेमध्ये काहीतरी बाधा होईल. वारकरी संप्रदाय पाया पडायचं तर गुडघे टेकायचे पाया पडायचं नाही का? तसं कुठली महिला आपल्या वडीलधाऱ्यांना आपल्या घरातल्या सासू सासऱ्यांना किंवा कुणालाही यजमान पाहुणे कोण असतील त्यांना पाया पडताना ही पद्धत आहे. द्रौपदीनं आपलं 3 वेळा असे पाया पडले. बांगड्या वाजल्या, पांघरून घेऊन मुस्कुटून झोपलेले होते. त्या व्यक्ती अर्धवट निद्रिस्त होते ते अर्धवट जागी झाले आणि त्यांच्या लक्षात आलं की कोणतरी एक सवाष्ण आपल्या पाया पडते. डोक्यावरचं पांघरून काढून अर्धवट उठता उठता सांगितलं अखंड सौभाग्यवती भव. पृथ्वी मी पांडवी करणार आहे अशी भीष्म प्रतिज्ञा आहे आणि ते भीष्म आशीर्वाद देत आहेत द्रौपदीला अखंड सौभाग्यवती. आणि पूर्ण जागे झाले असे उठून बसले तर समोर द्रौपदी आहे. द्रौपदीनं पुन्हा नमस्कार केला. मगाशी सम्रांगणावर केलेली प्रतिज्ञा खरी का आता दिलेला आशीर्वाद खरा? भीष्माने सांगितले याचं उत्तर तुम्ही पुन्हा देईन, पण तुला इथपर्यंत कुणी आणलं तेवढं सांग. भगवंत कुठे आहेत? माझ्या शामियानाच्या दारावर भगवंत पळत पळत सुटले. भगवंताने काय भीष्म पितामह भीष्म द्रौपदीनं काय विचारलंय तिला सांगा काहीतरी. तिने सांगितलं काय नाही, द्रौपदी तुला आशीर्वाद दिलाय तो खरा. घडलं कशामुळे? द्रौपदीनं काय केलं? अरे शरणागती पत्करली ना, यासाठी शरणागती पत्करा. मनामध्ये कुठलंही भीती घेऊ नका. भीती मनामध्ये घेतली की त्याचं दुःखात रूपांतर होतं, नवे दुःख वाढतं. तुकोबाराय म्हणतात भयाची या पोटी दुःखाची राशी. एक काम करा, शरणदेवाशी जाणे
काय नाही हेच उन्मनी आहे बघा. पितुभक्तीचा डांगोरा अशी भक्ती असली पाहिजे. खरं आहे उन्मनी टाळाटाळी लोकला अंगोअंगी मुराला भगवत जपला ज्ञान गिळून गावा गोविंद असं असं भगवंताच्या नामस्मरणाचं भजन आपण आता करायचे. 11:05 झाली म्हणूनच मी कीर्तन म्हटलं. आता आपण उत्तरार्धाकडे वळायचे. पण आपलं 11:05 निदान 11 वाजता जरी भजन असावं म्हणून या नियमानं आपण भजन घेतले. कृपया असा गैरसमज करू नका की कीर्तन संपले. अजून प्रस्तावनाच चालली आहे. फक्त आता आम्ही सगळ्या कारकरी मंडळींनी भजन म्हणायचं तुम्ही नाही म्हणायचं असं नाही चालणार. आम्ही गावे तुम्ही काहीच न म्हणाले. आयशे तर आम्हाला सांगितले नाही नाही का. आता तुमचं एकदा भजन होत्या. बापुडे काय रंक याची पोटी दुःखाची राशी शरण देवाशी जाता भले. मग तो कृपा सिंधू निवारी साकडे रती बापुडे काय रंक तुकामध्ये काय नव्हे त्या करिता. अभंगाच्या शेवटच्या चरणात म्हणतात तुम्ही त्याच्यावर भार घातला आणि त्याला जर शरणागती पत्करून त्याच्या पुढे शरण गेला तर तो काय करतो. काय नव्हे केले काय नाही करत ते विचार. एकदा एका राजानं फकीराला विचारलं बोलवून घेतलं. सांगितलं इकडे कपडे घातलीस फकीर झालायस. अल्लाह के नावे दे दो मौला के नावे दे दो असं भजन म्हणतोय म्हणले. पण आहे का ईश्वर म्हणले तो तसा तुम्हाला दिसतात आणि त्याचं भजन करतोय तू त्याचं भजन केल्यावर तुला काय त्यानं केलं म्हणलं तेही तुम्हाला मी सांगेन. पण ते सांगण्यासाठी म्हणले जो सांगणारा असतो तो उंच असा गादीवर बसलेला असतो. जो श्रोता असतो तो खाली असतो. तुम्ही सिंहासनावर बसले मी खाली हे शास्त्राला मान्य. मग काय केलं पाहिजे. तुम्ही खाली येऊन बसा मी सिंहासनावर बसतो. राजा खाली आला खाली बसला खाशी आत्मा बसला. सांग काय तो करतो म्हणजे राजा ही बरं आहे. माझ्या डोक्यावरचं छत्र माझ्या डोक्यावर पाहिजे. मी राजा आता सिंहासनावर म्हणले मी राजा आहे. ते तुझ्याच डोक्यावर आहे. ते सगळे वर पाठव. वर गेले छत्र धरलं. हा बोल काय तो करतो. म्हणले तसं नसतं. श्रोत्यानं वक्त्याला 3 वेळा नमस्कार करायचा असतो. खाली बसलाय श्रवण करत बसलाय आता 3 वेळा नमस्कार करा. त्या राजानं 3 वेळा मुजरा केला. सांग त्याचं नाव घ्या त्याच्यावर भार टाका. तो काय करतो म्हणले अजून तुला कळलं नाही. तो काय करतो ती म्हणजे तो राजा होतास का नाही. मी कोण होतो फकीर. आता तू कोण आहे फकीर आणि मी कोण आहे की त्याचीच किमी आहे. म्हणजे त्याचं नामस्मरण नाही केलं तर तो काय नाही करत. तुकोबाराय सांगतात तुका म्हणे काय नव्हे ते करी.
फक्त तुम्ही एक काम करा, चिंता वाचवाचा विषम, तुम्ही त्याचं चिंतन करा, चिंता करू नका. आणि त्याचं जर चिंतन केलं तर तयाच्या चिंतने निरसेल तराला दुर्गट होत. तुम्ही त्याचं चिंतन करा. तो विश्वंभर आहे, सर्वव्यापी आहे. तो निश्चितपणे तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेलं साखर निश्चितपणे दूर करेल. त्याचप्रमाणे वैकुंठ रामदास महाराज कैकाडी पंढरपूर यांच्या चरणी समर्पित करतो. आई वडिलांच्या चरणी अतिशय समर्पित करतो. आणि समाज सगळ्या सर्व भक्तबांधवांचं लक्ष्मी बरेच दिवसातून सांगलीवाडीला येणं झालं आणि तुमच्या सगळ्यांचं दर्शन बरेच दिवसातून होते. हरिभक्तपरायण आदरणीय वेदांताचार्य जी फेम कीर्तनकार आणि ज्यांनी सांडगेवाडीचं नाव संपूर्ण महाराष्ट्रभर अगदी चांगल्या पद्धतीनं गौरवलं त्या आदरणीय हरिभक्तपरायण पांडुरंग बाबा साळुंखे त्यांचा मला मागच्या 15 दिवसापूर्वी फोन आला. म्हणजे महाराजांची अशी सेवा आहे आणि तुम्ही आलं पाहिजे, बरेच दिवस तुम्ही आला नाही. म्हटलं काय, सेवकही सांगितलेली करावी, सेवकानं सांगितलेलं काम करा आणि ही सेवा आहे.